रमणा पण गड्या सांगू तुला गुपी शिळ फुंकरला बिगर ही खुलायची नाही वाकड्या वाट्याला कधी चालायची नाही आणि मराठी मर्दा विना नांदायची नाही वाट प्रीतीची धुंडणी थकले वै 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 आले यमुना तीरी जरा टेकरे तरुतळी अशी अन अवचित आला की हो हरी लक्ष्मी श्रावण तूच मारलीस हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस सागर बांधून या श्री करशी लंकेची होळी नवखंड पृथ्वी तुझी चोळी सप्त पाताळी पावले अशी तुझी कीर्ती अशी तुझी मूर्ती
अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया तर का बसलीये? हे चंड उलट भंडासूर खंडिनी जगदंबे, दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके दुर्गा भवाने दारुघर, दारुघर पया दारुघर. आणि महाराष्ट्राची राजांनी निजामशाही वाचवली, सारी दुनिया दिपवली आणि राजे जिजाऊला भेटायला घरी आले. राणी साहेब आणि 2 बादशाहांचे पराभव केले. आमची आसमानी फतेह झाली. स्वारीला ओवाळताना आनंद होतो, पण महाराज. बोला बोला राणी साहेब. महाराज, आपण पराक्रमाची शर्थ करता आहात, पण कोणासाठी? या बादशहांसाठी? गेली 300 वर्ष या सुलतानांनी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. आणि अंबे परी नको केशर कस्तुरी, नको कोवळे सोहाळे, हौस युद्ध तांडवाची, माझे पूर्वा डोहाळे, माझे पूर्वा डोहाळे. असे डोहाळे लागावेत साक्षात आदिशक्ती तुळजा भवानीलाच. किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात जिजाऊ अस्वस्थ होती. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किर्ण जटात आणि नाणी घाटाच्या भयान ओठात. मराठी मुलखाच्या साऱ्या कुलदेवता शिवनेरी गडाभोवती घागरी फुंकीत फुंकीत जणू नाचत होत्या. फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र सुयेनी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय काय काय